नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती. आज आपण बघणार आहोत इंग्लिश 80 मार्क 3 तासाची प्रश्नपत्रिका इयत्ता 10वीची. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि ही व्हिडिओ तुमच्या 10वीच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांचा पण इंग्लिशचा पेपर सोपा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओ सुरू करूया. सेक्शन फर्स्ट लँग्वेज स्टडी 10 मार्क. तर मित्रांनो, इथे तुम्हाला लँग्वेज स्टडी दिली आहे 10 मार्कासाठी. इथे 2 मार्क आहे, याच्यामधून इथे 8 मार्क आहे. याच्यामधून कोणचे पण 4 सोडवायचे प्रश्न तुम्हाला 1 2 3 4 5 6 हे 6 पैकी कोणतेही तुम्हाला इथं 4 सोडवायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खाली बी सेक्शन बी मध्ये मित्रांनो तुम्हाला 2 मार्क दिलेले आहे डू ॲज मध्ये मित्रांनो. तर मित्रांनो, इथे पण एनीवन लिहायचे, हे दोघांपैकी एकच लिहायचे, तिथे तुम्हाला 2 मार्क मिळू शकतात. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली इथं पण बी मधला 2 त्याच्यात 1 मार्क मित्रांनो. याच्यामध्ये पण एकच सोडायचं एनीवन मित्रांनो, या दोन्हीपैकी एक ऑरला दिलेले आहे इथं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली सेक्शन सेकंड टेक्स्टुअल पॅसेज 20 मार्क. तर मित्रांनो, इथं टेक्स्टुअल पॅसेज प्रश्न क्रमांक 2 क्वेश्चन 2 रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू ॲज ॲक्टिव्हिटी. तर मित्रांनो, इथे तुम्हाला हा पॅसेज वाचून एका ॲक्टिव्हिटीचे उत्तर द्यायचे आहे. इथं एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे A2. त्याच्यानंतर A3 मध्ये आणि A4 मध्ये. A5 मध्ये काही तुम्हाला विचारले डू यू लाईक ओनली शॉपिंग वी. तर मित्रांनो, इथं तुम्हाला 2 मार्कासाठी उत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली बी रीड द फॉलोइंग पॅसेज अँड टू द ॲक्टिव्हिटी. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला डबल इथं एक पॅसेज दिला आहे, हा पॅसेज वाचून हे ॲक्टिव्हिटीचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली यायचं आहे पॅसेज वाचूनच तुम्हाला B2 सोडवायचा आहे, B3 सोडवायचं आहे, त्याच्यानंतर खाली B4 पण सोडवायचं आहे, त्याच्यानंतर खाली B5 पण सोडवायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, सेक्शन थर्ड पोएट 10 मार्क. तर मित्रांनो, इथे तुम्हाला पोएम दिली आहे. क्वेश्चन 3 रीड द फॉलोइंग स्टांजा अँड टू द ॲक्टिव्हिटीज 5 मार्क. तर मित्रांनो, इथे तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिली 5 मार्कासाठी ही पोएम वाचून. तर विद्यार्थी मित्रांनो, ही पोएम वाचून तुम्हाला वरच्या काही ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे. त्याच्यानंतर खाली यायचं, खाली पण तुम्हाला दिलेले A2 A3. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली यायचे बीमध्ये ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. या पोएमचं ॲप्रिसिएशन करायचं. याचे टायटल, नेम ऑफ द पोएट हे लिहायचे. रायमिंग स्कीम, फिगर ऑफ स्पीच, एनी वन स्पीकर ऑफ स्पीच लिहायचे 2 मार्कासाठी असणार मित्रांनो ते. त्याच्यानंतर थीम लिहायची 2 मार्कासाठी. त्याच्यानंतर खाली याचे सेक्शन नॉन टेक्स्टुअल पॅसेज. तर मित्रांनो, क्वेश्चन 4 रीड द फॉलोइंग पॅसेज अँड टू द ॲक्टिव्हिटी 10 मार्कासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, A1 दिलेले तुम्हाला इथं हा पॅसेज वाचून A1चं उत्तर सोडायचं आहे, A2चं पण उत्तर सोडायचं आहे, A3 आणि खाली A4 आणि मित्रांनो A5 पण दिलेलं आहे. A5 तुम्ही तुमच्या मनाला पण लिहू शकता. डू यू लाईक टू प्ले गेम वी 2 मार्कासाठी मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो, खाली समरी रायटिंग मित्रांनो, समरी रायटिंग लिहायची इथं तुम्हाला 5 मार्कासाठी. त्याच्यानंतर मित्रांनो, खाली यायचे पत्रलेखन क्वेश्चन 5 लेटर रायटिंग सेक्शन 5 रायटिंग स्किल 20 मार्क. त्याच्यामध्ये 5 मार्काला तुम्हाला लेटर रायटिंग असणार मित्रांनो. लेटर रायटिंग तुम्हाला इन्फॉर्मल लेटर आणि फॉर्मल लेटर यापैकी कोणतेही एक लेटर लिहायचे आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली यायचे तुम्हाला B1 और B2. याच्यामध्ये तुम्हाला B1 किंवा B2 सोडवायचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली यायचे क्वेश्चन 6 इन्फॉर्मल ट्रान्झेस्ट. मित्रांनो, इथे तुम्हाला A1 और A1 A2 या दोघांपैकी एकच सोडायचं, कोणतं तरी नॉन वर्ब टू वर्ब आणि खाली वर्ब टू नॉन वर्ब या दोघांपैकी कोणता तरी एक सोडायचं. ही खाली आकृती आणि हा पॅसेज. मित्रांनो, या पॅसेजचं उत्तर इथं लिहायचं तुम्हाला. एज, क्लास, फादर हे तुम्हाला इथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली बीमध्ये तुम्हाला B1 और B2. याच्यामध्ये पण ऑरला आहे, B1 आहे मित्रांनो. इथे तुम्हाला एक न्यूज द्यायची, न्यूज रिपोर्टिंग मित्रांनो. इथे तुम्हाला एक न्यूज द्यायची, ZP स्कूलची एक न्यूज आहे. त्याच्यानंतर खाली मित्रांनो ऑरला यायचं. ऑरला इथं डेव्हलप स्टोरी. इथं तुम्हाला स्टोरी, तर तुम्हाला न्यूज येत नसेल तर तुम्ही स्टोरी रायटिंग्स करू शकता. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली सेक्शन 6 स्किल डेव्हलप
5 मार्कासाठी स्किल डेव्हलप मित्रांनो. इथे तुम्हाला खाली इथं एनी 4 याच्या 6 पैकी तुम्हाला 4 यांचे मराठीत हे अर्थ लिहायचे मित्रांनो याचे. त्याच्यानंतर खाली मध्ये मित्रांनो हे काही तुम्हाला एनी 2 इथं काही तुम्हाला वाक्य दिलेले 4 याचे तुम्हाला 2 वाक्यांचे मराठीत अर्थ लिहायचे. त्याच्यानंतर खाली एनी 1 या दोघांपैकी एकाचे मराठीत अर्थ लिहायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ या PDF प्रश्नपत्रिके जर PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे, तिथे जाऊन कॉन्टॅक्ट करा किंवा